पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातो तो सीमारेखे बाहेर. 4 धावांसाठी सतीश देटे यांच्या बॅट मधून निघालेला हा SPL चौकार. सुपर 8 मधील पहिलाच पराजित संघ कुस खुर्द विपक्ष आरगळवाडी गावचे गोलंदाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेर टाकलेला, परंतु तितकाच सुंदररित्या तोडला आहे तो सतीश देटे यांनी. आणि चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट सतीश देटे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. या दुसऱ्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पंचांचा इशारा येतोय ते 6 धावा. या पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. पंचांनी या चेंडूवरती नो घोषित केलाय पंचांनी. 6+1 अशा 7 धावा मिळतील. या 7 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 15 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सुंदर असा षटकार खेचलेला आहे तो. एकवीस धावा. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू टाकलेला आहे, परंतु डाव्या यष्टी बाहेर चेंडू जातोय. सुरेखरित्या चेंडू वळवलेला आहे तो संकेत आरगडे यांनी उर्फ नाना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघालेत. शॉर्ट पिच कव्हरच्या दिशेने उंचावलेला आणि हा उंच उडालेला चेंडू. 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. 2 धाव संख्या झाली ती 22 धावा. 22 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 22 धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, माफ करा 23 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज संकेत आरगडे, डावखुरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या षटकानंतर पॉवर प्लेचं षटक हे सतीश देटे यांनी चांगलंच फोडून काढले. 22 धावा कुठलेल्या आहेत त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संकेत आरगडे बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आणि निर्धाव असा चेंडू, पॉइंटला चेंडू गेला. कोणतीही धाव न घेता सतीश यांनी थांबवलं. जास्तीत जास्त
चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत सतीश देट्टे. अगोदरच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं त्यांनी. पुढचा चेंडू संकेत यांचा स्लोअर वन डान्सिंग द ऑफ विकेट गेले आणि चेंडूला फेकून दिलं मिड विकेटला आणि या मिळतात त्या 6 धावा. पुन्हा एकदा सतीश यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो तो षटकार. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या होती ती 30 धावा. आपण सकाळपासून पाहत असाल तर षटकारांची उधळण होताना पाहायला मिळते आपल्याला. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन प्रत्येक फलंदाज आपल्या बॅटमधून घडवत आणत आहे. सुपर 8 फेरीमधील हा नॉकआउटचा सामना असेल. पुढचा चेंडू संकेत यांचा स्लोअर वन तितक्याच चतुराईने टाकलेला चेंडू. सतीश यांना स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू फसला आणि निर्धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेत ऑन द मार्क. स्लोअर पुन्हा एकदा खेचलेला आहे. झेल उडालाय. पाहूया झेल होतं का. सुरेख झेल होतोय तो आणि सतीश बाद होत आहेत. आपला पहिला गडी बाद होतोय तो शिवशक्ती संघाचा. 30 धावसंख्येवरती पहिला धक्का मिळतोय. पुढील फलंदाज सतीश सिनियर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संकेत यांचा पुढचा चेंडू स्लोअर वन पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑफला खेळलाय. लॉंग ऑनला खेळलाय आणि एकच धाव मिळते. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 31 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. एक गडी बाद 33 धावा. पुढील गोलंदाज येत आहेत गोलंदाजीसाठी अक्षय आरगडे. अक्षय यांचा पुढचा चेंडू फ्लिक केलाय तो लेग साइडला. मिडविकेटवरून चेंडू जातोय आणि 4 धावा मिळत आहेत त्या सतीश सिनियर यांना. या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या होती ती 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अक्षय आरगडे यांच्या मार्फत
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43 धावा. अतिशय हे सुरेख षटक हाताळलं होतं ते अक्षय आरगडे यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर त्यांनी सुरेख असं षटक हाताळलं. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव मिळाली, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, पाचव्या चेंडूवरती 1 धाव आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. असा पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा सुरेख असं षटक हाताळले अक्षय आरगडे यांनी आणि काहीशी धावसंख्येला लगाम लावलाय अक्षय आरगडे यांच्या मार्फत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 43 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक म्हणलं जातं आणि ते हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत ते योगेश मोरे आरगडवाडी संघाकडून. या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सामना करतील योगेशचा सामना करील योगेश. थोडस हवामानामध्ये आर्द्रता आल्यामुळे पंचांनी थांबवले. पाहूया पुढचा चेंडू. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा शॉर्ट पिच चेंडू फिरवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे फाईन लेगला. कीपर येत आहेत संकेत आरगडे. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय योगेशांना आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 44 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. हाणामारीच्या या षटकामध्ये आत्ताच 6 मारले आहे. धावसंख्यात बदल. धावसंख्या झाली आहे ती 1/50. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना रंगलेला आहे. खरोखरच खेळाडूंचं यात योगदान चांगलं आहे की एवढ्या मॅचेस खेळून पण ते अजून चांगले खेळ करतायत. सतीश यांनी उत्तुंग असा षटकार मारला. जुने जाणते खेळाडू योगेश सामना करतायत त्यांचा. सतीश आणि ऑफ साईडला तटल चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते कुसखोरूद संघाला. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती 51. शाळी प्रीमियर लीग चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सामने रंगलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करतायत योगेश. हवेमध्ये चेंडू घेण्याला 2 खेळाडू चेंडूच्या पाठमारा करतायत आणि नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलेला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न तोही यशस्वी झालेला आहे. 3 धावे समाधान मानायला लागलेले आहे. 3 धावेच्या लेग साईडला तटलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का पाहूया. एकाच धाव समाधान मानावं लागतंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाद झालेले आहे ते सतीश. आता 2 धावा पूर्ण केल्या. त्याच्यात एक विकेट आणि 1 शॉर्ट धाव. या चेंडूवर एकही धाव मिळालेली नाही. सतीश रनआउट झालेले आहेत.
पुढचा चेंडू घेऊन येत आहेत योगेश. सामना करतायत योगेश. लेग साईडला तडल चेंडू. बाउंड्रीच्या दिशेला चेंडू केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी आणि योगेशी धावबाद झालेले आहेत. आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थँक्यू सो मच. खरं तर आवाज ज्यांचा ऐकला तुम्ही अमित सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना खुर्द या टीमने धावफलकावरती धावा सजवल्या होत्या. 55 धावा आणि 56 धाव्यांचं लक्ष उभं केलेलं आहे आरगडवाडी या टीम समोर. येणारे बॉल आहेत 24. स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय. ग्रामस्थ मंडळ सायळी व सायळी क्रिकेट क्लब सायळी यांच्या माध्यमातून समन्वय उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत परळी भागातील नावाजलेली मानाची स्पर्धा सायळी प्रीमियर लीग SPL 2026 पर्व क्रमांक 9चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. संध्याकाळच्या सत्रामधील एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. खुर्द विपक्ष आरगडवाडी. टॉस जिंकून प्रथमतः खुर्द या टीमने बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना 55 धावा धावफलकावरती लावलेले आहेत आणि 56 धावांचं लक्ष आरगडवाडी या टीमसमोर उभं केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेली आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही सायळी प्रीमियर लीग आणि ग्रामस्थ मंडळ सायळी यांच्या वतीनं आभार देखील मानत आहोत. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे मित्रांनो. स्पर्धा खूप चांगली आहे. सायळी गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आले. अनेक वर्षांची परंपरा सायळी गावाने मात्र क्रिकेटच्या माध्यमातून जोपासलेली आहेत. खरं तर ग्रामीण क्रिकेट सातत्यपूर्वक आपल्याला सायळी गावामध्ये अनेक वर्ष पाहायला मिळालं. मला वाटतंय की जवळजवळ 25 वर्ष मात्र खऱ्या अर्थानं सायळी गाव या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आहेत. अनेक वर्ष उरमोडीच्या नदीच्या अगदी बाजूलाच जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती देखील अनेक पर्व पार पडली ग्रामीण विभागामध्ये. आणि त्यानंतर मात्र जसं नवी मुंबईचं क्रिकेट देखील आता सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असोसिएशन उभी राहिली आणि त्यानंतर मात्र आता नवी मुंबईमध्ये देखील प्रत्येक खेळाडू मात्र क्रिकेटचा खेळ आपला सिद्ध करत असताना दाखवत असताना देखील पाहायला मिळतोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन जवळजवळ 20 ते 22 असोसिएशन आहेत आणि आपापल्या विभागाचे असतील, आपापल्या तालुक्याचे असतील, आपापल्या जिल्ह्याचे असतील. त्याच्या अंतर्गत मात्र नवी मुंबई शहरामध्ये देखील आता क्रिकेट आपल्या ग्रामीण भागाचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामधूनच समन्वय उर्मडी विभाग या असोसिएशनच्या अंतर्गत ग्रामस्थ मंडळ सायळी या गावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तब्बल 2 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. लीग फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये देखील अनेक सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला गट क्रमांक अ मध्ये सनराइज क्रिकेट क्लब वडगाव, राजधानी क्रिकेट क्लब कारी, शिवतेज क्रिकेट क्लब वाघवाडी हे संघ खेळताना पाहायला मिळतील. ब ग्रुपमधून शिवशंभो क्रिकेट क्लब पाटेकर, राजहंस क्रिकेट क्लब रोहोट, शिवशक्ती क्रिकेट क्लब भानसेवाडी हे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. गट क्रमांक क मध्ये सायळी क्रिकेट क्लब सायळी अ, श्री जानाई माळाई देवी क्रिकेट संघ खडगाव, सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी. गट क्रमांक ड मध्ये मोर्या क्रिकेट क्लब परळी, काळुशी 11 काळुशी क्रिकेट क्लब, त्याचबरोबर जकातवाडी क्रिकेट क्लब जकातवाडी हे संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना देखील पाहायला मिळणार आहेत. म्हणजे उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे या सायळी प्रीमियर लीगचा.
उद्याच्या दिवसामधील देखील खूप चांगले संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्या संघांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू आपलं कौशल्य गुणवत्ता सिद्ध करताना देखील पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना बरोबर 8 वाजता चालू होईल. सनराइज क्रिकेट क्लब वडगाव आणि त्यांच्या विरुद्ध राजधानी क्रिकेट क्लब कारी हा सामना तुम्हाला पहिला सामना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. प्रोडक्शन आहे. 1 धाव पूर्ण झाले. एका धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. संघाचं खातं अकाउंट देखील ओपन केलं जाईल आरगडवाडी टीमच्या माध्यमातून. आरगडवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेत आरगडे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित पोपळे आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती आणि आता स्ट्राईक एंड वरती सतीश देटे. बॉल क्रमांक 2 स्विचिटचा फटका केलाय. गॅप मधून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत आरगडे यांचा हा वार बॉल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. स्विचिटचा फटका जबरदस्त खेळला. बॉलला येऊ दिलं. बॅटचा चेहरा ओपन केला. बॉलला फक्त दिशा दिले. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संकेत आरगडे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत, परंतु हा फटका त्यांनी उजव्या हाताने खेळला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. सतीश देटे यांच्यावरती हा हल्ला बॉल चढवलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने शफल झाले. बॉलला येऊ दिलं आणि बॉलला पाठवलंय देखील आउट ऑफ द पार्क. कार्डवरती लागलेले आहेत. खरं तर सकाळपासून आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका म्हणून विनोद मोरे आणि त्याचबरोबर रोहित देवरे हे देखील पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये अमित सावंत यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला. प्रत्येकाने प्रत्येकावरती जबाबदारी दिली होती ती मात्र पूर्णपणे देखील केलेली आहे. वाईड बॉलचा इशाराला एक सिंगल धाव प्राप्त झाले. सायळी गावचं वैशिष्ट्य मी गेले अनेक वर्ष पाहतोय. सायळी गावची ज्या वेळेला स्पर्धा असते ना तर अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देण्यासाठी येतात. उद्या रविवारचा दिवस आहे. उद्या हे स्टेज देखील मान्यवरांना पुरणार नाहीये कारण मांदे आळी खूप मोठी राहते. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. संकेत आरगडे सेट ऑन फायर. एक जबरदस्त फटके त्यांचे पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक फोडून काढलंय, तोडून काढलंय. अठरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावपलकावरती लागलेत. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल सतीश देटे घेऊन निघालेत आणि हा बॉल पंचांनी हात बाहेर काढलाय. नो प्लस 6 अशा 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. स्विचिटचा फटका जबरदस्त होता. दुधारी तलवार सीधी उंगली से घी नहीं निकल रही है तो टेढ़ी उंगली करना पड़ती है भाई, और ये टेढ़ी उंगली से देखील घी निकाला है संकेत आरगडे ने आणि त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. फ्रीडचा बॉल ऑन साइडला वळवलाय. ताकद नजाकत वजन सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाल्या 4 मतलब 4 धावा आलेत आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 29 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पॉवर प्लेचं षटक तोडून धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू किती हवे असायला हे पाहणं गरजेचं होतं. बॉलिंग करत असताना एक चुकी तुम्हाला महागडी ठरू शकते. 32 धावा धावपलकावरती लागलेत. फ्रीडचा बॉल फुलटॉसचा होता. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. शर्यत लागलेली आहे परंतु अखेरकार बॉलने ती शर्यत जिंकले. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटला कडा लागून मात्र हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपरला देखील बीट करताना पाहायला मिळाला आहे आणि हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. छत्तीस धावा धावपलकावरती, अजूनही 20 धावांची आवश्यकता. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती परंतु लाईन चांगला होती, टप्पा चांगला, अचूक भेदक मारा, सुरेख बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाले खूप वेळानंतर. हाई बॉल डॉट आलाय, मोजून मापून तोलून टाकलेला हा बॉल. सतीश देठे ज्युनियर या खेळाडूने मात्र जबरदस्त कामगिरी केली. सकाळी 6 बॉलमध्ये 4 धावांचा बचाव केलाय नित्रळ विरुद्ध खेळत असताना. हा फटका चांगला आहे, फक्त एकच धाव मिळणार आराम के साथ. 1 धाव देखील पूर्ण केले. सदतीस धावा धावपलकावरती, 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बनू शकेल. हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल डॉट आला तर मी म्हणेन कुसखुर्द टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकत करते, परंतु मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक होईल आरगडेवाडी टीमचं. आपटलेला बॉल हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 18 धावा. पहिल्या 12 बॉलमध्ये जवळजवळ धावा बनवल्यात त्या म्हणजे 38 धावा. आता इथून पुढे 12 बॉलमध्ये 18 धावा बनवायचे आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब आयोजित समन्वय उर्मणी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सायळी प्रीमियर लीग SPL 2026 सीझन क्रमांक 9 चा रंगरंगोटी सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामने तुम्हाला पाहायला मिळत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये रोमहर्षक रोमांचक सामने तुम्हाला पाहायला मिळाले. प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचले, परंतु उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला 12 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. उद्या देखील बरोबर 8 वाजता पहिला सामना चालू होईल. ग्राउंड क्रमांक 1 वरती सनराइज क्रिकेट क्लब वडगाव त्यांच्या विरुद्ध राजधानी क्रिकेट क्लब कारी आणि खेळपट्टी क्रमांक 2 वरती पहिला सामना खेळवला जाईल. सायळी क्रिकेट क्लब सायळी विरुद्ध श्री जानाई माळाई देवी क्रिकेट संघ खडगाव या 2 टीमच्या दरम्यान. म्हणजे बरोबर 8 वाजता चारही संघांना आम्ही विनंती करेन की आपण इथे उपस्थित राहायचं आहे, याची नोंद घ्या. यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जर आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला विनंती असेल की सकाळी 8 वाजता पहिला सामना चालू होणार आहे. खोला टाकलेला बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग झाले आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा पाहायला मिळतोय 2 धावांमध्ये. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल तर तुम्हाला तत्परता दाखवावीच लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. 1 धाव खूप महत्वाची असते. आता येणारे बॉल 11 बॉलमध्ये बनवायचे आहेत. 16 धावा. अजूनही अद्यापही एकही विकेट मिळवता आलेली नाहीये. कुसखुर्द टीमला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, विकेट मिळवावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल. परंतु यावेळेला शफल झाले, गरकन गिरकी घेतले, बॉलला फिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संकेत आरगडे यांचा हा वार, चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. ग्राउंड क्रमांक 2 वरती मॅच चालू आहे. एका बाजूला लुमणे खोल त्यांच्या विरुद्ध कुरुळ. तिथे जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल, परंतु तिथे जो संघ पराभूत होईल ना तो संघ मात्र कुसखुर्द आणि आरगडवाडी यांच्यामध्ये जो संघ विजेता होईल ना त्याच्यामध्ये सामना खेळेल. आणि हा बॉल देखील ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
ऑन साइडला फटका वळलाय, गॅप मधून बॉल निघून चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत शिट्ट्या वाजवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक दमदार चौकार. 50 धावा धावपलकावरती लागलेत. आता 8 बॉल मध्ये विजयासाठी हवे आहेत अवघ्या 6 धावा. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. जवळपास आता विजयाला गवसणी घालत आरगडवाडी संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु आणखीन एक सामना त्यांना खेळावा लागेल. हा सामना जिंकला तरी देखील मैदान क्रमांक 2 वरती जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल. परंतु या वेळेला फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी नाहीये. अखेरकार विजयाला गवसणी घालणारा षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून. हा विजयाचा शंखनाद ठोकणारा षटकार. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आरगडवाडी टीम पुढील फेरीमध्ये प्रवेश करते, परंतु हार्ड लक बॅड लक टीम, कुसखुर्द टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत केलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संकेत आरगडे, ज्या खेळाडूने मात्र बॅटिंग करत असताना 37 धावांची एक उत्कृष्ट